तसं पाहिलं तर आव्हानं फार काही नाही आहेत, कारण आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन सर्वांपर्यंत पोचलो आहे। कोट्यवधी रुपयाची कामं जिल्हा परिषद गटामध्ये माननीय आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या स्थानिक विकास निधीमधून चालू आहेत। कितीतरी कामं पूर्णत्वास जात आहेत। एका बाजूला आम्ही भूमिपूजन केलेल्या कामाचा झंझावात सुरू असताना विरोधकांनी फक्त नारळ फोडून ठेवलेले, एकही काम चालू झालेलं दिसत नाही आहे। पत्रकार म्हणून आपण त्याची खात्री करू शकता। तुमच्या बरोबर तुमचा जे उमेदवार आहेत पंचायत समिती गणाचे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? माझ्याबरोबरचे पंचायत समितीचे उमेदवार रवींद्रजी आंबेकर आहेत, पडवे पंचायत समिती गणातून अतिशय निष्ठावंत शिवसैनिक आहेत। माझी पंचायत समिती सदस्य असले तरी कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता ते पक्षात राहिले। त्याच्यावरूनच तुम्ही समजा की त्यांचा विजय हा निश्चित आहे, कारण निष्ठावंतांचा विजय, कारण बाळासाहेबांचा शाप आहे जाणारा ना, आणि त्याच्यामुळं रवींद्र आंबेकरांचा विजय देखील माझ्यासोबत निश्चित आहे। मला सांगा, तुमच्या समोर एकच प्रतिस्पर्धी आहे सध्या तरी दिसतोय, म्हणजे तो कायम झालेला आहे। पंचायत समिती पडवे गणात अनेक जण उभे राहिलेत, काय चित्र होईल यापुढे? सगळ्यांची बेरीज होईल ना, तेवढी रवी आंबेकरांची एकट्याची बेरीज होईल एवढंच सांगतो। आता ह्या निवडणुकीत तालुका सचिव म्हणून विलास गुरव प्रचाराची रणधुमाळी चांगली गाजवत आहेत, ते काय सांगू शकतात? किती उमेदवारांच्या पाठीशी जनमत राहील, काय सांगाल? आपली काय प्रतिक्रिया द्याल? आज या ठिकाणी एक महाराष्ट्राचं, देशाचं एक आपले हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती आहे। आम्ही सर्वजण जयंती साजरी करून त्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही आज या निवडणुकी कार्यालयामध्ये, संपर्क कार्यालयात या ठिकाणी उमेदवारासहित आम्ही आणि सगळ्या कार्यकर्त्यांसहित उपस्थित आहोत। निवडणुकीच्या संदर्भात सांगताना एका वाक्यात सांगेन की विजय आमचा आहे, गुलाल आमचा आहे आणि केलेलं काम आमचं आहे। कार्यसम्राट आमदार भास्करराव जाधव यांचा पूर्ण आशीर्वाद या गटाला आहे। त्यामुळे या तालुक्याचा सचिव म्हणून निश्चितपणे या तालुक्यातील सगळ्या सीटा लागतील। आणि ह्या भागाचं जर सांगायचं तर नेतृत्व स्वतः आम्ही करतोय, आमचे सगळे कार्यकर्ते करतायत। आपणही आमच्याबरोबर फिरता। इथे तळागाळातून मतदार म्हणतोय की हो, या वेळेला मशाल पेटवायची आहे, आणि ती पेटवत असताना सचिन शेठ बाई जिल्हा परिषदला, पंचायत समितीला रवींद्र आंबेकर आणि कुमारी शशिकला पाचेरी साड्याला, या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी देण्याचा निर्णय हा इथल्या मतदारांनी घेतलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणचा विजय हा निश्चितपणे मतदारांना आम्ही अर्पण करणार आहोतच, पण हा मतदारांनी ठरवलेला निर्णय आहे। त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, एवढंच मी सांगू शकतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।